ताई तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही दौंड तहसील कार्यालयासमोर आज इथं आलात, काय विषय आहे? नमस्ते सर, माझं नाव कांचन साक्षर भोसले. माझ्या आजोबांची जमीन आहे. त्या जमिनीसाठी मला आज तहसीलदार साहेबांनी आज न्याय देण्यासाठी बोलवलं होतं, पण आज त्यांनी आम्हाला 8 दिवसाची तारीख दिली सर. 28 तारीख तर 24 तारीख तर आमचं उपोषण 23 तारखेलाच आहे सर. तर त्याच्यामुळे आमच्या उपोषणावर आम्ही ठाम आहे सर. म्हणजे तुम्ही 23 तारखेला उपोषण करणार आहात असं निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं होतं? हो, दिलं होतं सर. आणि त्या उपोषणाच्या अगोदर तुमची सुनावणी ठेवली होती? हो, ठेवली होती सर. आज सुनावणी होते 24 तारखेला, पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषण आमचं 23 तारखेला सुरू ठेवणार आहे सर. 23 तारखेला जर समजा तुम्ही उपोषण करूनही न्याय नाही मिळाला तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? मग आम्ही आमरण आत्मदहन करणार आहे सर. कुटुंब सहपरिवार? हो, सहकुटुंब सहपरिवार आत्मदहन करणार आहे सर. तुमचं नाव काय? उत्तम हेरम काळे. बरं बरं, काय विषय आहे तुमचा? आमचं शेतीचं चाललंय. आमचं आजोबाचं क्षेत्र आहे. तिथं नागनाथ उगले, गोरख उगले, जालिंदर उगले यांनी ताब्यात त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. ते आमच्या आजोबांना इकडे बाहेर म्हणजे इकडे तिकडे पोलीस त्रास द्यायचे म्हणून, त्यामुळं ते सारखे झाले. त्या टायमाला आजोबांनी काही क्षेत्रावर लक्ष दिलं नाही. ज्या टायमाला आमच्या वडिलांच्या काळात आलं ते डिपार्टमेंट त्या टायमाला ताण द्यायचे आणि मग ती पळून जायची. पोलिस म्हणले की कोणी पळून जायचे. बाजारात गेले तरी त्यांना पकडायचे, कुठे गेलं तरी पकडायचे. मग त्या भीतीने सगळे पळून जायचे. मग आता आमच्या काळात आम्ही एक 15-16 वर्ष झालं सर आम्ही शेती करतोय. म्हणजे शेती केल्याच्या नंतर मग आम्हाला ते क्षेत्र आम्ही कागद हुडकायला लागलो. मग कागद हुडकायला लागलो, मग आमच्या त्या कोर्टात मध्ये त्यांनी केस दाखल केलेली होती आमच्या वा ह्यांना क्षेत्र कमी आम्हाला म्हणजे हे करून द्या, दुरुस्ती करून द्या म्हणून. किती क्षेत्र आहे आजोबा? 31 एकर 9 गुंठ. 31 एकर 9 गुंठ. हो. आता सध्या तुमच्या ताब्यामध्ये किती? 15 एकर आहे सर. 15 एकर. हो. राहिलेली 16 एकर आहे ते कोणाच्या ताब्यात आहे? उगल्यांच्या ताब्यात आहे सर. हो. काय त्यांचे म्हणजे तुम्हाला ते क्षेत्र देत नाहीत का? हो, नाही देत सर. त्यांनी डॉक्युमेंट खोटे तयार केलेले आहेत. मोजणी केलेले असताना सुद्धा आता एक 2010-11ला त्यांनी मोजणी केलेली आहे. ते कागद मायापाशी पुरावेला आहेत. तहसीलदारांसमोर ते म्हणतात बाबा आम्ही मोजणीच केलेली नाही. मग आता हा कागद खोटा आहे, काही माणसं खोटीत का आम्ही खोटं बोलतोय? तहसीलदार साहेब काय म्हणले? ते म्हणले 24 तारखेला तुम्हाला ते भूमी अभिलेख मध्ये त्यांना बोलून घेतो आणि तिथून ते डॉक्युमेंट काढतो म्हणलेले सर. नाही, तुम्ही म्हणताय की मोजणी केली होती. हो. ते म्हणतात मोजणी नाही केलेलं. हो. तुम्ही तहसीलदार साहेबांना तसा मोजणी केलेला कागद दाखवला सर. हो. त्यावर तहसीलदार साहेब काय म्हटले? ते म्हणले भूमी अभिलेख बोलवतो म्हणले आम्ही त्यांना, म्हणजे ती मोजणी करणार आहेत ते त्यांच्याकडून आम्ही डॉक्युमेंट घेऊ म्हणले. ते त्यांनी केली का नाही ते? तहसीलदार साहेबांना असंही म्हणता आलं असतं की सरळ सरळ खोटा आरोप करतायत ते. हो. मोजणी केली असताना नाही म्हणतात ते. हो. बर, आता मला एकंदरीत एवढं सांगा, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आत्मदहन करणार आहात आणि उपोषण करणार आहात, या विषयावर ठाम आहात? हो सर, ठाम आहे. 23 तारखेपासून तुम्ही सुरुवातीला आमरण उपोषण करणार आणि आमरण उपोषण करूनही तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही शेवटचा निर्णय तो असेल. हो, पुढचा टोकाचा निर्णय सर आमचा तेच आहे. असं बी आम्हीच मरतोय. आज मी मरतोय आणि उद्या बी मरायचंच आहे. मग असं मरू दे की मग आम्हाला जर नाही राहून द्यायचं शेतीत मग त्यांना ते खाऊ द्या मग सगळे चित्र. आणि सर गरिबांना काय करायचं? आज सरळ की तहसीलदार समोर ते खोटं बोललेत. स्वतः लिखी ऑनलाईन कागदपत्रे आहेत, तरी तहसीलदार साहेबांसमोर आम्ही ऑनलाईन कागदपत्र दाखवले, तरी सुद्धा ते तहसीलदार साहेबांसमोर काय म्हणतात, जालिंदर उगले की आमचं नाहीये म्हणून. मग आता मोजणी तर त्यांनीच आणली होती आणि तेच म्हणतात आम्हाला माहित नाही. कोर्टाचा आदेश सुद्धा आहे सर आमच्याकडे. काय वाटतं तुम्हाला नेमकं याच्या पाठीमाग त्यांचे म्हणजे कुणाच्या लागेबांधे आहेत हो, आहेत ना. वरिष्ठांचे हात? गाव पातळी आमचे सगळेच आहेत पुढारी. आज आमच्या डोळ्याने आम्ही बघितलेले. फक्त आम्ही आता का नाव घेऊन वाटत नाही, त्यांची इज्जतीचा परिणाम होईल म्हणून आम्ही नाव घेणार नाही. आज आम्ही समक्ष आमच्या डोळ्याने आम्ही बघितलेले. कुठले पुढारी आलते, कोण आलते, सगळे सपोर्ट त्यांना करतात सर. आणि आमच्या समाजाची कोणी ह्याच्यात दखल घेत नाही सर. तुम्ही काय तर काय म्हणता सर? आमच्या समाजाची कोणच दखल घेत नाही. आम्ही कवर मागून खायचं, कवर आम्हाला आता मागून मागितलं आम्हाला भीक सुद्धा कोण देत नाही. कवर आम्ही लोकांची हमाली करायची. त्यासाठी आम्हाला आमचा न्याय आम्हाला पाहिजे, आमचा हक्क आम्हाला पाहिजे. जर समजा तुम्ही तहसीलदाराच्या निर्णयावरती आता सध्याला तुम्ही मान्य नाही तुम्हाला, आज जे काही निर्णय त्यांनी दिला किंवा पुढची तारीख तुम्हाला दिलेली आहे, परंतु ती तारीख तुम्ही मान्य न करत 23 तारखेला तुम्ही उपोषण बसणार. परंतु असं देखील काही महिलांचं मी ऐकलंय तुमच्या महिलांना देखील जाणून त्रास दिला झाला ना सर. आता काय झालं, माझी बहीण आहे, चुलत बहीण मनीषा अभिष काळे.
माझ्या बायको अन्याय त्यांनी त्या दिवशी केलाय. तर ते सगळे म्हणजे केस त्यांनी सगळे दाबलेले आहेत सर. पोलीस स्टेशनने सहित मेहनत सगळे केलेले ते. त्यांच्या कुठलं म्हणजे त्यांना बायान त्यांना जामीन दिलेला आहे. मला असं म्हणायचंय, मला दड साहेबांपाशी मी गेलो, ते मला म्हणले 18 अंतर्गत छेडछाड मध्ये त्यांना अटक करता येत नाही. हे कुठल्या कायद्यात दिलेले सर, यांना अटक करता येत नाही. हे फक्त मी त्यांना हे करायचं आपल्याला, म्हणजे आमच्यावर जे अन्याय होतं ते सगळं खोटा म्हणतात ते. अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना, छेडछाडीचा गुन्हा दाखल असताना, बलात्काराचा गुन्हा दाखल असताना हो त्याच्यामध्ये आरोपीला अटक करता येत नाही कोण म्हणतंय? नाही, स्वतः दड साहेब म्हणलेले. आणि सर मी जेव्हा इथं आले, आता माझे भाऊ आहेत सर, किती केलं तरी बाप आणि भाऊ हे नातं बहीण भावाचं माय लेकराचं असतं. इथल्या गावातले आमचे बरेच काय पुढारी काय म्हणतात की तुझा काय संबंध आहे इकडे यायचा, तू कशाला यांना साथ देते. मग तुम्ही सांगा सर, यांच्या बहिणीवर कधी अन्याय झाला तर रस्ते उतरते. आमच्या पारधी समाजाच्या महिलांवर अन्याय झाला तर आम्ही का बसायचं, आम्हाला का न्याय देत नाहीत. त्या अर्थी तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जन्म दिलाय, तर तुम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्यांच्यासाठी कष्ट करून जगू शकता, त्यांना न्याय मिळवून देऊ शकते सर. आणि मला धमकी देते सर की तू कशाला आली इथं, तू तुझ्या सासरी राहा ना, तू यांच्यात कशाला दखल देते. मग सर माझा एक तुमच्या भावाला आणि आई वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आलात. हो सर, त्यावेळेस देखील तुम्हाला धमकी दिली होती. धमकी दिली होती सर. आमच्याच गावातले पुढारी सर्व धमकी देते सर मला की तू कशाला आली म्हणून. हो का, आणि कोण घेतो सर तक्रार? पोलीस स्टेशन गेलं तरी दखल घेत नाही. आणि आज तर मोठे कार्यकर्ते आलते, खासदार आमदार त्यांचे, तर ते पण म्हणतात तुम्ही काय मीडियाला घेऊन फिरताय काय, कोणा गुन्हा दाखल करताय. म्हणजे आम्ही कुणाशी बोलायचंच नाही, आम्ही कायद्याने पुढे चालायचं नाही. आम्हाला म्हणजे दाबण्याचा प्रयत्न येतोय सर, दाबून ठेवण्याचा, की आम्ही अजून आमच्या समाजाने असंच भटकत राहावं असं वाटतं त्यांना सर.